नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहत आहोत NMMS 8वी ची 22 डिसेंबर 2024ची प्रश्नपत्रिका आणि त्याची उत्तरसूची आन्सर की पाहणार आहोत. हा पेपर झाला होता 10:30 सकाळी 10:30 ते दुपारी 12पर्यंत. या पेपरचे सर्व प्रश्न प्रथमतः आपण 10 प्रश्न घेऊया. सुरुवातीचे 10 प्रश्न घेऊया आणि मग इतर प्रश्नांचे आपण डायरेक्टली उत्तरं सांगू. ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पाहिजे त्या प्रश्नाचा व्हिडिओ बनवण्यात येईल. कृपया कमेंट्समध्ये जो प्रश्न तुम्हाला समजला नाही त्या प्रश्नाचे नंबर टाका आणि कसं समजून सांगायचं ते सांगा. मी तुम्हाला ते सविस्तर उत्तर व्यवस्थित एक स्पेशल व्हिडिओ बनवून पाठवेल. प्रथमतः आपण पाहत आहोत मॅथची मेंटल ॲबिलिटी टेस्ट याची प्रश्नपत्रिका, जी की 22 डिसेंबर 2024ला झालेली आहे. प्रश्न क्रमांक 1 ते 3 यासाठी सूचना आहे. विसंगत पद ओळखा. विसंगत पद ओळखायचं आहे आपल्याला. ऑड मॅन आउट. वेगळं पद कोणतं आहे ते आपल्याला पाहावयाचं आहे. यासाठी पहा, प्रश्न क्रमांक 1 मध्ये एक BQ, RB, CP, LG यापैकी विसंगत पद कोणतं आहे हे ओळखायचं आहे. आपण ओळखत असताना जर अल्फाबेट सरळच पाहत गेलो तर आपल्याला लवकर लक्षात येणार नाही. म्हणून सर्वात महत्त्वाचं, सर्वात फर्स्ट स्टेप, पहिली पायरी म्हणजे काय करायचं, आपण बुद्धिमत्तेचा पेपर सोडत असताना अल्फाबेट्स म्हणजे ABCD असे A पासून Z पर्यंत हे असे लिहायचे आणि लिहिल्याच्या नंतर त्यांना नंबरिंग करायचं. असं A साठी 1, 2, B साठी 2, C साठी 3 असं टोटल नंबरिंग करून घ्यायचं. D, E, F, G, H, I, J, K, L, M पर्यंत आल्याच्या नंतर आपण काय करायचं, N थोडा खाली घ्यायचं खालच्या साईडला आणि N ला खालून लिहायचं. 14, O 15, P 16 असं लिहित झेडपर्यंत आपण 26 असं लिहून ठेवायचं. याचं खूप महत्त्वाचं काम पडतं बुद्धिमत्तेचा पेपर सोडवत असताना. असं लिहिल्याच्या नंतर आपण सहजासहजी ओळखू शकतो. नंबरिंग करून असंच लिहायचं आणि मग आपण पाहू शकतो. बघा, फर्स्ट ऑफ ऑल आहे BQ जर पाहिलं, बीचे किती आहेत अंक, 2. बी कितव्या क्रमांकाचं अल्फाबेट आहे, 2. BQ आले 2 प्लस Q आहे 17, 19. याचं उत्तर आलं 19 म्हणजे 19 उत्तर आलेलं आहे. मग आहे CP. अशा पद्धतीने हे लक्षात ठेवलं त्यानंतर लक्षात येईल. मग हे झालं 19. CP किती येतं पहा आपण. CP आहे Cचं 3 प्लस P आहे 16 बरोबर 19 आलं 19. म्हणजे BQ, CP आणि LG पाहू शकता. L आहे 12 आणि G आहे 7, दॅट इज 19. म्हणजे BQ, CP अँड LG यांची बेरीज जर केली, या मुळाक्षरांची अल्फाबेटच्या अंकाच्या क्रमाची जर बेरीज केली तर 19 येते, 19 येते. आता उत्तर आहे आपलं RB. तर RBचे आपण अल्फाबेट्सच्या क्रमाची बेरीज करू. R किती आहे तर 18. R इज 18 अँड B इज 2. 18 प्लस 2 इज इक्वल टू RB. 18 plus 2 is equal to 20. The answer is RB.
ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 पाहू. MNZA, FUHS, KPXC, IRVE यातलं आन्सर काढत असताना अतिशय 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 तुम्हाला वाटलं की याचे अंकांची बेरीज करू क्रमवार अल्फाबेट्सची, तर नाही. इथे काय करायचं आहे, पाहून घ्या. MNZA एक एक ऑप्शन पाहतो मी. MNZA, MN असं आलं वरून खाली, झेडे झेडच्या नंतर वर, समोरासमोरचे अल्फाबेट्स आहेत. FUHS बघून घेऊ आधी. FU वरून खाली आणि HS हे पण वरून खाली. हे ऑप्शन होणार नाही. FUHS आपला आन्सर येणार आहे. तर पाहू. KPXC, KP अँड XC हे खाली आलं, KP आणि XC वर गेलं. तुमची प्रश्नपत्रिका समोर ठेवा तरच लक्षात येईल. IRVE, IR वरून खाली, VE खालून वर. तर अशा पद्धतीनं FUHS हे आन्सर येतं. का तर FU वरून खाली, HS सुद्धा वरून खाली. अशा पद्धतीनं आन्सर इज FUHS. तुमची प्रश्नपत्रिका समोर ठेवून उत्तर पाहायचे आहेत. इथं सुद्धा आता क्वेश्चन नंबर 3 VFT 2 RJP 3 BXD and 4 YCW याचे जर उत्तर पाहायला गेली तर तुम्हाला सरळ सरळ वाटेल, पण पुन्हा एकदा या आपल्या लिहिलेल्या वर्णमालेत जावं लागतं. पहा, VFT असा हा कोण तयार झाला, इकडून स्टार्ट इथे आला, इथे VFT RJP असाच झाला बरोबर. BXD बघा, BXD उलटा झाला, BXD हा उलटा झाला. शेवटचं ऑप्शन काय होतं, तर ते आहे YCW. हे YCW पहा, YCW असेच कोण येत आहेत. फक्त BXD उलट्या क्रमाने गेला होता, तर कसं B खाली आलं आणि XD. ही वर्णमाला लिहिणं, A to Z लिहिणं आणि त्यांचे नंबरिंग करणं अतिशय आवश्यक आहे. लक्षात ठेवा, हे कुठेही तुम्ही विसरायचं नाही. कोणत्याही पेपरला गेल्याच्या नंतर अशी वर्णमाला लिहून ठेवायची स्टार्टला कोऱ्या पेजवर आणि मग त्या प्रश्नाकडे यायचं. तर BXD क्वेश्चन नंबर 3 आन्सर इज BXD. क्वेश्चन नंबर 4 खालील प्रश्नात पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीमध्ये एक विशिष्ट संबंध आहे, तसाच संबंध तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीमध्ये आहे. तो संबंध शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य येणारा योग्य पर्याय निवडा. म्हणजे काय पहा, फर्स्ट 2 आकृत्या यांचा जो संबंध आहे, या 2 आकृत्यांचा या आणि या, तसाच संबंध या आणि या आकृतीचा आहे. तो क्वेश्चन मार्कच्या झाली काय येईल, क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येईल पाहायचं आपल्याला. तर पाहून घ्या. हे जे चिन्ह आहे
स्वस्तिकचं. हे पाहिलं तुम्ही तर बघा, लेफ्ट साईडला होतं, वर गेलं इथे. ओके, म्हणजे जवळजवळ 90 अंशाचा कोन करून गेलं. तर हे स्वस्तिकचं चिन्ह इथे येईल पहा, इथे इथे येणार. राईट. आता त्रिकोण पहा, हा त्रिकोण राईट साईडला होता, लेफ्ट साईडला गेला इथं. तसा हा त्रिकोण खाली होता, तर आता इथं वर जाणार, इथे कुठं वर जाणार त्रिकोण, इथे स्वस्तिक, इथे हे चिन्ह, त्रिकोण असा वर जाईल आणि हा वर्तुळ, वर्तुळ इथचा हा डॉट सोडून इथे आला, म्हणजे इथचा हा वर्तुळ हे सोडून इथे येणार, म्हणजे इथे वर्तुळ. आन्सर उत्तर क्रमांक 4. चला पुढे जाऊ. क्वेश्चन नंबर 5 सेम असंच. या दोन आकृत्यांचा जो संबंध आहे तोच या दोन आकृत्यांचा संबंध असेल. तर क्वेश्चन मार्क्सच्या जागी काय येणार पाहून घ्या. डॉट हा अर्धवर्तुळाच्या वर होता. डॉट म्हणजे हा वर्तुळ छोटा, हा वाला, तो हा अर्धवर्तुळाच्या खाली आला, अर्धवर्तुळाच्या खाली आला. ओके, अर्धवर्तुळाच्या वर होता, खाली आला, म्हणजे हा डॉट हा वर्तुळ अर्धवर्तुळाच्या जस्ट खाली लेफ्ट साईडला आहे, तर इथे येणार, अर्धवर्तुळाच्या इथे, इथे म्हणजे या आकृतीमध्ये अर्धवर्तुळाच्या इकडे येणार. हा पाहून घ्या, इथं आहे आणि इथं आहे, बघून घेऊ. बी आणि सी म्हणजे 2 आणि 3 मधलं अंतर. हे झाल्याच्या नंतर पाहिलं तर हा बाण आहे, असा होता, लेफ्टला आला, असा होता, तर हा खाली जाणार या साईडला असा, म्हणजे जो आन्सर 2 येणार आहे. पाहून घ्या. तिसरं म्हणजे हा चौकोन इथचा इथे गेला, हा चौकोन इथचा इथे येणार, आन्सर इज 2. उत्तर क्रमांक 2. 6वा प्रश्न सेम तसंच. ही या दोन आकृतीतला संबंध या दोन आकृत्यांमध्ये आहे. क्वेश्चन मार्क्सच्या जागी काय येणार, नीट लक्ष द्या. स्ट्रेट जर ही आकृती पकडली आपण, तर ही पहा, हा जो वर्तुळ आहे आणि पूर्ण आकृतीच एकदा हे 90 डिग्रीमध्ये, म्हणजे इथपर्यंत हा वर्तुळ इथे येणार, इथपर्यंत 90 डिग्री, म्हणजे असा होता तर असा होणार, 90 इथं कोण होणार, 90 आणि 45 45 इथं आला, इथे वर्तुळ आला, म्हणजे इथचा वर्तुळ इथे आला, इथचा वर्तुळ इथे आला, इथचे 2 रेषा आहेत ते इथे आल्या, इथचा जो बाण आहे तो इथे आला, म्हणजे 45 अंशांचा कोन केला. तशीच ही जर 45 आणि 90, तर ही जर आकृती 45 आणि 90 म्हणजे 135 अंशामध्ये जर फिरवली, तर बघा 90 फिरवल्यानंतर हा त्रिकोण इथे येणार 90 मध्ये, आणि मग 45 म्हणजे त्रिकोण इथे येणार, इथे त्रिकोण. ओके, तशीच ही संपूर्ण आकृती जर 135 अंशात जर फिरवली, त्रिकोण इथं आल्याच्या नंतर त्याच्या मागे हे राहणार चिन्ह, त्रिकोणाच्या मागे हे चिन्ह, आन्सर इज 3. पहा, व्यवस्थित उत्तरं काढायची.
7वा प्रश्न, एका सांकेतिक भाषेत नितेश हा शब्द KFQBPE असा लिहिला तर त्या सांकेतिक भाषेत कोणत्या शब्दाचा सांकेतांक XOZEBOW असेल? पहा, नीट समजून घ्यायचा प्रश्न आपल्याला येतं. पहा, ह्याचं असं लिहिलं आहे तर असं कोणाचं लिहायचं असं म्हटलं आहे. कोणत्या शब्दाचा सांकेतांक असा असेल म्हणजे इकडचं काढायचं आपल्याला. हे लिहिलेलं उत्तर सारखे हे उत्तर आले म्हणून पहा, हे आणि हे उत्तर आहे. मग हा शब्द असा आहे तर हे याचं काय असेल तर पाहून घ्या. केच्या ऐवजी एन लिहिले, के म्हणजे LMN म्हणजे 2 सोडून 2 मूळाक्षर सोडून केच्या नंतर L आणि M सोडलं आणि N लिहिलं, हे 2 ड्रॉप केले. F नंतर GH, GH सोडले, I लिहिलं. तसं 2 मूळाक्षर सोडून लिहिलेलं आहे. म्हणजे आन्सर काय येणार आहे? X नंतर काय, X नंतर काय, हे सर्व बरोबर असतील पाहून घ्या आहेतच. तर आता X नंतर काय हे पाहायचं. X नंतर YZA, YZA. जेव्हा आपण ABCD संपते तेव्हा झडच्या नंतर A असतं, हे लक्षात ठेवायचं. ही सायकल. तर X नंतर काय ना, XYZA, राईट. ओच्या नंतर PQR, झडच्या नंतर ABC, ईच्या नंतर FGH, बीच्या नंतर CDE, ओच्या नंतर PQR, व्हीच्या नंतर WXY. दिस इज द आन्सर. जवळजवळ आर्चरी हा शब्द बनलेला आहे. आन्सर इज 3. आन्सर काय आहे? 3 आहे. नीट व्यवस्थित प्रश्न पाहायचे आहेत. जर एका सांकेतिक भाषेत ब्रॉन्झ हा शब्द 80 लिहिलेला असेल तर सिल्वर हा शब्द किती येईल? तर लक्षात घ्या, हा अतिशय सोपा प्रश्न आहे. ब्रॉन्झमधले BRONZ आणि ई यांचे जे क्रम आहेत, त्यांचा क्रमांक आहे वर्णमालेतला म्हणजे अल्फाबेटमधला, तो क्रमांक त्यांची जर बेरीज केली तर 80 येतं, 80 येतं. तर सिल्वरची बेरीज केली तर तुम्ही पाहू शकाल तर 85 येतं, 85. तसंच एका सांकेतिक भाषेत आन्सर इज 2. प्रश्न क्रमांक 9, एका सांकेतिक भाषेत तन्वी हा शब्द 69 असा लिहिला तर त्याच सांकेतिक भाषेत पटरी PATRI हा शब्द कसा लिहाल? ऑप्शन 1 70, 2 71, 3 72, 4 61. तर पहा, आपण जर या प्रश्नामध्ये सर्व मूळाक्षरांची म्हणजे अल्फाबेट्सच्या क्रमांकाची जर बेरीज करायला गेलो तर काहीतरी वेगळंच उत्तर यायला लागतं. ही अशी बेरीज करायल्याच्या नंतर आपण फर्स्ट ऑफ ऑल लिहिलेलं आहे ते तशी यानुसार जर बेरीज केली तर इथे जर आपण समजा Aला 1, Bला 2, Cला 3 असं लिहिलं तर चालणार नाही. आपल्याला काय करावं लागतं हे पाहिलेलं आहे. तर झेडपासून सुरुवात केली. झेडला 1, Yला 2, X 3 असं जात 4 आणि 26 येणार Aला, म्हणजे लिहिलेलं आहे पहा इथे. झेडचं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 22, 23, 24, 25, 26 असं लिहायचं आणि मग क्रमांक पाहायला जायचं. प्रत्येक क्रमांकाची बेरीज करायची. तर या शब्दामध्ये 69 अशी बेरीज येते, ॲडिशन येतं. तर या सर्व क्रमांकांची बेरीज केली तर 71 येतं, म्हणजे आन्सर इज 71. क्वेश्चन नंबर 9, 71. पुढचा प्रश्न घेऊ आज आपण, शेवटचा प्रश्न. 10 ते 12 साठी काय प्रश्न होता पाहू. पुढील प्रश्नात संख्यांचा एक विशिष्ट गट दिला आहे. दिलेल्या पर्यायातील एक पर्याय त्या संख्या गटाशी जुळतो तो योग्य पर्याय निवडा.
म्हणजे या 3 संख्यांना योग्य जुळणारा पर्याय सांगायचा आहे. 127, 181, 113 या तीनही संख्या या मूळ संख्या आहेत. आपण 1 ते 1000 पर्यंतच्या मूळ संख्या आपल्या पाठ असाव्यात. तर या 3 संख्या मूळ आहेत. तर मग ह्याचं उत्तर येणार मूळ संख्या 127, 181 आणि 113. 197 ही मूळ संख्या आहे. आन्सर नंबर 4, ऑप्शन 4. चला तर मग आता इथून पुढचे सर्व प्रश्न आपण स्ट्राईकमध्ये घेऊ फास्टमध्ये. क्वेश्चन नंबर 11. 1 12 12 3 13 14 15 यासाठी एवढी एक आकृती दिली, यावर आधारित प्रश्न आहेत हे. तर 13चं उत्तर आहे 3 14 4 15 2 16. इथं माहिती दिली आहे, विजय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातोय. तर 16 आणि 17साठी 16व्या प्रश्नाचे उत्तर आहे 4. 17व्या प्रश्नाचं उत्तर आहे 3. यापैकी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर कमी जास्त असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी ते रिपेअर करेल आणि तुम्हाला एक व्हिडिओ किंवा तिथेच उत्तर देऊन जाईल. 18 ते 20 प्रश्न क्रमांक 18चं उत्तर आहे 3. 19चं उत्तर आहे 1 731. 20 2. 21 22 ची उत्तर 21 4 आणि 22 3. 23चं उत्तर आहे 4. 24चं उत्तर आहे 2. 25 चं उत्तर आहे 1. 26चं उत्तर आहे 2. 27चं उत्तर आहे 2. 28चं उत्तर आहे 4. 29चं उत्तर आहे 1. 30चं उत्तर आहे 3. 31 आणि 32. 31चं 3. 32 3. 33 2. 34 1. यावर आधारित प्रश्न आहेत हे. 35 34चं 1. 35 आहे ते 4. 36 2 आणि 37चं आहे ते 3 आहे उत्तर. 37चं 3 कंप्लीट. 38 3. 39 1. 40चं उत्तर आहे 4. 41 42 आणि 43.
41चं उत्तर आहे 3, 42 1 आणि 43 4. 44 3, 45 2, 46 4, 47 4, 48 3, 49 2, 50 4, 51 3, 52 2, 53 3, 54 54 4, 55 3, 56 2, 57 2, 58 that is 58 4, 59 2, 60 2, 61 61चं आहे 4, 62 2, 63 4, 64 4, 65 4, 66 1, 67 1, 68 2, 69 4, 65 70 74 70चं 4, 71 4, 72 3, 73 3, 74 sorry 73चं 2, 70 sorry 73चं 2, 74 3, 75 75 1, 76 3, 77 2, 78 1, 79 2, 80 80चं 2, 81चं 1, 82 3, 83 4, 84 चं 4, 85 1, 86 2, 87 2, 88 88 answer is 1, 89 4, 4 5 2 3 1 and last but not the least 90 number, that answer is 2. अशा पद्धतीने आपण मॅट NMMSचा मॅट हा पेपर संपवलेला आहे. ही आन्सर की सर्वांना उपयुक्त ठरेल. या पूर्ण आन्सर कीमध्ये जर काही एखादा प्रश्न तुम्हाला सोडून द्यायचा असेल, सॉल्व करायचा असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. थँक्यू. गुड बाय.